हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असं काही नाही गं. राजवीर जान्हवीला म्हणाला, मग तुम्ही मला तिथून जायला का सांगितलंस? जान्हवीने विचारलं, तिला संशय येऊ नये म्हणून. राजवीर शांतपणे म्हणाला, कसला संशय? जान्हवीनं पुन्हा विचारलं. आपण दोघं एकत्र आहोत याचा. राजवीर म्हणाला, आणि असं का? जान्हवीने थोड्या चिडलेल्या आवाजात विचारलं. अरे ठीक आहे, सॉरी. राजवीर म्हणाला. कान धरून बोला, जान्हवी हट्टाने म्हणाली. हे घ्या. राजवीर कान धरत म्हणाला. ठीक आहे, जान्हवी म्हणाली. आता चल. राजवीर म्हणाला. नाही, मी स्वतः जाईन, जान्हवी ठामपणे म्हणाली. इतक्यात जान्हवी राजवीरच्या केबिनमधून बाहेर निघून जाते. राजवीरही पटकन आपला कोट घालून बाहेर येतो. बाहेर पडताच जान्हवीला विक्रम भेटतो. घरी चालली आहेस का? विक्रम विचारतो. हो, जान्हवी उत्तर देते. चल, मी सोडतो, विक्रम म्हणतो. नाही, मी स्वतः जाईन, जान्हवी म्हणते. तेवढ्यात राजवीर तिथे येतो. गुड इव्हिनिंग सर. विक्रम राजवीरला अभिवादन करतो. राजवीर त्याच्याकडे न पाहता तिथून निघून जातो. राजवीरला पाहत जान्हवी लगेच विक्रमला म्हणते. ठीक आहे, तूच मला ड्रॉप कर. लिफ्टमध्ये तिघेही एकत्र होते. राजवीरला मुद्दाम चिडवण्यासाठी जान्हवी विक्रमला म्हणाली. कॉफी प्यायला जाऊया का? हो, विक्रम सहज म्हणाला. राजवीर मात्र रागाने लालबुंद झाला होता. लिफ्ट उघडताच तो काही न बोलता निघून गेला. थोड्याच वेळात राजवीरची गाडी आली. तो गाडीबाहेरच उभा होता. तू इथेच थांब, मी बाईक घेऊन येतो, विक्रम जान्हवीला म्हणाला. ठीक आहे, जान्हवी म्हणाली. राजवीरनं गाडीचं दार उघडून फक्त नजरेतूनच जान्हवीला बसण्याचा इशारा केला. पण जान्हवीने मुद्दाम चेहरा दुसरीकडे वळवला. हिला फार चांगलं माहिती आहे की मी पब्लिकमध्ये काही करू शकत नाही, म्हणून मुद्दाम मला त्रास देते आहे, राजवीर मनातल्या मनात म्हणाला. जेव्हा त्याने मला नताशा समोर जायला सांगितलं होतं तेव्हा जान्हवीही मनातच विचार करत होती. तेवढ्यात विक्रम बाईक घेऊन येतो. जान्हवी त्याच्यासोबत बसते आणि तिथून निघून जाते. राजवीर रागाच्या भरात आपल्या गाडीवर जोरात हात मारतो. आज ऐश्वर्या पगफेऱ्याच्या विधीसाठी कार्तिक सोबत माहेरी जाणार होती. कार्तिक आणि ऐश्वर्या गाडीत बसून तिच्या घरी निघतात. ऐश्वर्या काहीतरी बोलायला लागते, पण कार्तिक गाडीत गाणं लावतो. तुम्हालाही ड्रायव्हिंग करताना गाणी ऐकायला आवडतात? मलाही. आपली चॉईस किती जुळते ना, ऐश्वर्या उत्साहाने म्हणते. आपण एकमेकांना नीट ओळखतही नाही, तरीही आपली आवड किती जुळते. खरंच रामाने जुळवलेली जोडी आहे आपली. ती मनातल्या मनातच विचार करते. ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू होतं आणि ती हळूच गाणं गुणगुणत होती. हिला शांत बसता येत नाही का? सतत बोलणं गरजेचं आहे का? कार्तिक मात्र मनात कुरकुर करत होता. जिथे ऐश्वर्या खूप आनंदी होती, तिथे कार्तिक मात्र उदास दिसत होता. दोघं ऐश्वर्याच्या घरी पोहोचतात. मीशा आणि तिचे सासरचे सगळे तिथेच होते. कार्तिक सगळ्यांचे पाय धरतो आणि ऐश्वर्या प्रत्येकाला जाऊन मिठी मारते. मंजूजींनी अनेक प्रकारचे पदार्थ बनवले होते, ऐश्वर्याच्या आवडीचेही आणि मीशाकडून विचारून कार्तिकच्या आवडीचेही. सगळे मिळून जेवतात, थोडा वेळ थांबतात आणि मग घरी परत येतात. राजवीर प्रचंड रागात घरी येतो. कपडे बदलून तो थेट जिममध्ये जातो. इकडे जान्हवी विक्रमला कॉफीला जाण्याचा विषय टाळते. विक्रम तिला घरी सोडतो. थँक्यू, जान्हवी सोसायटी बाहेर उतरून म्हणते. काही नाही, विक्रम म्हणतो. जान्हवी आत निघून जाते. तिने घरी यायला पण सांगितलं नाही. मीच विचार करू का? नाही, तसं करणं योग्य वाटणार नाही, विक्रम मनात म्हणतो आणि निघूनही जातो. जान्हवी घरी येते.
शॉवर घेते आणि कपडे बदलते. राज अजून आलेले नाहीत. ती बाल्कनीत बसून स्वतःशीच म्हणते. जान्हवी राजवीरची वाट पाहत होती. तिला वाटलं होतं तो तिच्या घरी येईल, पण राजवीर तिच्यावर फारच रागावलेला होता. तेवढ्यात जान्हवीचा फोन वाजतो. ती धावत जाऊन फोन उचलते. स्क्रीनवर तनूचं नाव पाहून तिचा चेहरा पुन्हा उतरतो. कुठे आहे जान्हवी? तनू विचारते. घरी, जान्हवी उत्तर देते. ठीक आहे, मी थोड्याच वेळात येते, तनू म्हणते. ठीक आहे, जान्हवी म्हणते. बहुतेक राज माझ्यावर नाराज आहेत. फोन करून पाहू का? नाही, मीच का फोन करू? त्यांनीही माझ्याशी तसंच वागणूक दिली होती. जान्हवी मनात विचार करते. थोड्याच वेळात तनू येते. जान्हवीचा उदास चेहरा पाहून ती विचारते, काय झालं? इतकी काळजीत का दिसतेस? काही नाही, जान्हवी उत्तर देते. कसं काही नाही? मी तुला आधीच सांगितलं होतं. बोलून टाक, नाहीतर आयुष्यभर याच्यासाठी त्रास सहन करावा लागेल, तनू जान्हवीला म्हणते. दी, पैसा सगळं काही नसतो, जान्हवी शांतपणे उत्तरली. म्हणजे काहीच प्रश्न नाही असं? तनूने विचारलं. आत तरी या, जान्हवी म्हणाली. तनू आत आली आणि सोफ्यावर बसत म्हणाली. जान्हवी, अजून वेळ गेलेली नाही. एकदा तरी आईशी बोलून बघ. मला खात्री आहे ती नक्की समजून घेईल. राजवीर वाईट मुलगा नाही. वेळ एकदा निघून गेली की मग काहीच करता येत नाही. दी, कार्तिकचं लग्न झालंय, जान्हवी हळू आवाजात म्हणाली. कधी? कुणाशी? तुझ्याशी तर नाही ना? तनू चकित होऊन म्हणाली. पण तुझ्याकडे पाहून तरी तसं वाटत नाही की तू लग्न केलेलं आहेस. नाही दी, बहुतेक मिशाच्या नणंदेशी झालंय. अरे मग तर छानच आहे ना. मग तुझा चेहरा असा का उतरलेला आहे? तू राजवीरशी बोललीस का? वेळ न घालवता त्याला सगळं सांग, तनू ठामपणे म्हणाली. तो माझ्यावर रागावलेला आहे, जान्हवी म्हणाली. का? जान्हवीने सांगितलं. आमच्यात भांडण झालं होतं. जान्हवी, नशीब प्रत्येकाला वारंवार संधी देत नाही. तुला संधी मिळाली आहे, तिचा फायदा घे, तनू म्हणाली. हो दी, जान्हवी मान हलवत म्हणाली. बरं झालं, अक्कल तरी आली, तनू हसत म्हणाली. त्या रात्री तनू जान्हवीकडेच थांबली, पण जान्हवीला झोप काही लागेना. तिचं लक्ष सतत फोनकडेच होतं. तो माझ्यावर एवढा रागवला आहे का? एक फोनसुद्धा नाही केला, ती मनातल्या मनात पुटपुटली. सकाळ झाली. जान्हवी वारंवार फोन तपासत होती. गुड मॉर्निंगसुद्धा नाही पाठवलं, ती मनात म्हणाली. काय झालं? सतत फोन का बघतेस? कुणाचा कॉल येणार आहे का? तनूने विचारलं. नाही, जान्हवी पटकन म्हणाली. नाही काय? जसं तू पाहतेस तसं बघितल्यावर तसंच वाटते. राजवीरच्या फोनची वाट पाहतेस तर तूच फोन कर, तनू म्हणाली. नाही, ऑफिसमधून एक महत्त्वाचा मेल येणार होता, जान्हवी खोटं बोलली. ऑफिसच्या कामासाठी तू एवढी अस्वस्थ कधीच होत नाहीस, तनू तिला ओळखून म्हणाली. खरंच? जान्हवीने विचारलं. चल, जाताना तुला ऑफिसला सोडते, तनू म्हणाली. ठीक आहे, जान्हवी म्हणाली. आज ना राजवीर तिला घ्यायला आला होता ना, त्याने ड्रायव्हर पाठवला होता. एवढा राग? एक गुड मॉर्निंगसुद्धा बोलू शकत नव्हते, ती स्वतःशीच म्हणाली. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर राजवीर आला, पण जान्हवीकडे न पाहताच पुढे निघून गेला. 2 सेकंद थांबून तिला पाहिलं आणि मग केबिनमध्ये गेला. खूपच रागात दिसतोय, जान्हवी मनात म्हणाली. ती लगेचच त्याच्या केबिनमध्ये गेली. आपण माझ्यावर रागावलात का? जान्हवीनं विचारलं. राजवीरनं काहीच उत्तर दिलं नाही. त्याने तिच्याकडे पाहिलेही नाही. त्याने कोट काढला, खुर्चीवर बसला आणि लॅपटॉप उघडला. जान्हवी जवळ जात म्हणाली. इतकी काय नाराजी? असा इग्नोर करत आहात? राजवीरने फोन उचलला. मिस्टर मेहता, माझ्या केबिनमध्ये या.
तो म्हणाला, फक्त माझी चूक नव्हती. सुरुवात तुम्हीच केली होती. सॉरी. मी कान पकडते. खरंच सॉरी. जान्हवी विनवणी करत म्हणाली. पण राजवीर तिला पाहतही नव्हता. मिस्टर मेहता आत आले. मी तुमच्यासाठी कॉफी आणते, जान्हवी म्हणाली आणि बाहेर गेली. राजवीर मिस्टर मेहतांशी चर्चेत गुंतला होता. जान्हवी कॉफी घेऊन आली, टेबलावर ठेवली आणि शांतपणे बाहेर गेली. खूप वेळ झाला होता. मिस्टर मेहता केव्हा जातील याचीच ते वाट पाहत होते. आज इतका वेळ का बसलेत? मुद्दामूनच थांबून ठेवलं असावं, म्हणजे मी राजशी बोलू नये. आता काय करू, ती मनात म्हणाली. 3-4 तासानंतर मिस्टर मेहता बाहेर गेले. जान्हवी आज जाणार इतक्यात नताशा आली. ही आता का आली आहे? हिच्यामुळेच तर राज माझ्यावर रागावलेत. जान्हवी मनात कुरकुरली. मिस जान्हवी, कॉन्फरन्स रूममध्ये जाऊन सगळ्या तयारी तपासा, मिस्टर मेहता म्हणाले. हो सर, जान्हवी म्हणाली. तोपर्यंत मी राजला भेटते, नताशा म्हणाली. चिपकली कुठली? जान्हवी मनातच तिला शिव्या देत होती. इथे उभी का आहेस? ऐकलंस ना काय सांगितलंय? नताशाने रागात म्हटलं. केबिनमध्ये जाताना जान्हवीला झापलं. हो, एवढंच म्हणत जान्हवी तिथून निघाली. राजकडे जाऊन त्याला चिकटणार. मला हिचा राग खूप येतो. मागे वळून पाहत ती मनात म्हणाली. इतक्यात राजवीर केबिनमधून बाहेर आला. बरं झालं सर, तुम्ही आलात. जान्हवी त्याला पाहून मनातच म्हणाली. मी तुमच्याच भेटीसाठी येत होते. नताशा राजवीरला म्हणाली. मीटिंगची वेळ झाली आहे. राजवीर घड्याळाकडे पाहत म्हणाला. तो झपाट्याने कॉन्फरन्स रूमकडे निघून गेला. जान्हवीही त्याच्या मागोमाग चालू लागली. नताशा रागातच त्यांच्या मागे होती. राजवीरने लिफ्टचं बटन दाबलं. तो लिफ्टमध्ये गेला. नताशाने जान्हवीला थोडंसं मागे ढकलत स्वतः राजवीर जवळ जाऊन उभी राहिली. तू नंतर ये, नताशा जान्हवीला म्हणाली. का? मलाही तिथेच जायचं आहे आणि लिफ्टही तिथेच चालली आहे. मग मी नंतर का येऊ? जान्हवीने स्पष्टपणे उत्तर दिलं. राजवीर कॉन्फरन्स रूममध्ये जाऊन खुर्चीवर बसला. जान्हवी पटकन त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसली. काही क्षणातच मीटिंग सुरू झाली. लाईट्स बंद झाल्या आणि स्क्रीन सुरू झाली. जान्हवी हळूच आपला पाय राजवीरच्या पायावर चोळू लागली. राजवीरने पाय मागे घेतला. मग जान्हवीने हात त्याच्या मांड्यावर फिरवायला सुरुवात केली. राजवीरने तिचा हात बाजूला सारला. पण ती पुन्हा तेच करू लागली. शेवटी राजवीरने तिचा हात घट्ट पकडला. तरीही जान्हवी दुसऱ्या हाताने प्रयत्न करू लागली. राजवीर अचानक खुर्चीतून उठून उभा राहिला. राजवीर उभा राहिलेला पाहून मिस्टर मेहता यांनी लगेच लाईट्स सुरू केल्या. काय झालं सर? काही प्रॉब्लेम आहे का? त्यांनी विचारलं. नाही, तुम्ही सुरू ठेवा, राजवीर थोडक्यात म्हणाला. तो संपूर्ण मीटिंग खुर्चीजवळ उभा राहूनच अटेंड करत राहिला. मीटिंग संपताच राजवीर तिथून निघून गेला. जान्हवीही त्याच्या मागे गेली. मिस्टर मेहता नताशाशी चर्चा करू लागले. पण नताशाचं लक्ष तिथे अजिबात नव्हतं. हो ठीक आहे, राजने चांगलाच विचार केला असेल. मला राजवर विश्वास आहे, असं म्हणत नताशा तिथून निघून गेली. अच्छा, सॉरी ना. असं काय रागवता? तुम्ही मला एक फोनसुद्धा केला नाही. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही किती वाईट आहात? चला आता राग सोडा. जान्हवी राजवीरची मनधरणी करत होती, पण राजवीर तिच्याकडे पाहायलाही तयार नव्हता. तेवढ्यात नताशा राजवीरच्या केबिनमध्ये आली. नताशाला पाहताच जान्हवीचा चेहरा उतरला. ही पुन्हा आली? आता राजला चिकटणार. जान्हवी मनातल्या मनात पुटपुटली. तू इथे काय करतेस? सगळा वेळ बॉसजवळच घुटमळत असतेस. काम करतेस की नाही? नताशा डोळे पटारत जान्हवीला म्हणाली. जान्हवी काही बोलणार इतक्यातच राजवीर म्हणाला. ती माझी सेक्रेटरी आहे, तर ती माझ्याजवळच राहणार. तेच तिचं काम आहे. राजवीरचं हे बोलणं ऐकून नताशा थोडी चकित झाली. मी तर राज, तू माझ्याशी असं कसं बोलू शकतोस? नताशा म्हणाली. पुढच्या वेळी आत येण्याआधी
नॉक करायचं, नाहीतर मला भेटायचं असेल तर आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, राजवीर कठोरपणे म्हणाला. नताशाला त्याचा राग समजत नव्हता. काय झालं आहे तुला राज? ती विचारू लागली. माझं नाव राजवीर आहे, प्लीज मला राजवीरच म्हणा, तो थंड पण ठाम आवाजात म्हणाला. हां. नताशाचा चेहरा आश्चर्याने बघण्यासारखा झाला. काही काम होतं का? राजवीरने विचारलं. नाही, ते नताशा बोलणारच होती तेवढ्यात राजवीर चिडून म्हणाला. मला खूप काम आहे, माझ्याकडे वेळ नाही, प्लीज, असं म्हणत त्याने दरवाजाकडे इशारा केला. नताशा पाय आपटत तिथून निघून गेली. स्वतःला काय समजतो हा? ती रागाने लालबुंद होत म्हणाली. राजवीर नताशाशी इतक्या रागात बोललेला पाहून जान्हवी पूर्णपणे हादरली होती. मीही इथून निघते, नाहीतर पुढचा नंबर माझाच आहे. आता यांच्याशी बोलायची वेळ नाही, असं मनात म्हणत जान्हवी निघू लागली. कुठे चालली आहेस? राजवीरने मागून हाक मारली. माझ्या डेस्कवर, जान्हवी हळूच म्हणाली. काय बोलत होतीस तू? राजवीर खुर्चीतून उठत विचारतो. काहीच नाही, जान्हवी म्हणाली. राजवीर पुढे सरकला आणि जान्हवी मागे सरकत गेली. शेवटी ती भिंतीला टेकली. काय झालं आहे तुला? एवढी का घाबरतेस? तो तिच्या अगदी जवळ येत म्हणाला. तुम्ही तिच्याशी असं का बोललात? जान्हवीने विचारलं. तूही तसंच कर, राजवीर म्हणाला. काय? जान्हवी आश्चर्याने पाहू लागली. तुझ्या फ्रेंडशीही तसंच बोल, तो म्हणाला. तुम्ही काय बोलताय? मी तुम्हाला असं बोलायला सांगितलं नव्हतं. आणि माझा फ्रेंड तुमच्याशी तसं बोलत नाही, तिच्यासारखा, जान्हवी म्हणाली. तो अजूनही असा वाचलाय? हे फक्त मलाच माहिती आहे, राजवीर थंडपणे म्हणाला. तुम्ही गुंडागर्दी का करताय? जान्हवी संतापून म्हणाली. मग तुला काय हवंय? राजवीरने विचारलं. फक्त एवढंच की की ती तुमच्यापासून दूर राहावी, जान्हवी म्हणाली. मलाही तेच हवंय की तुझा फ्रेंडही तुझ्यापासून दूर राहावा, राजवीर उत्तरला. तो दूरच असतो. कालपासून तर मी तुमच्यावर रागावली होती, म्हणूनच ती तिच्यासोबत गेली, जान्हवी म्हणाली. मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही, असं रागाने बोलून राजवीर जाऊन आपल्या खुर्चीत बसतो. जान्हवी हट्टाने जाऊन राजवीरच्या मांडीवर बसते. हे काय करताय तुम्ही? राजवीर चकित होत जान्हवीला विचारतो. तुमची मनधरणी करते, मान्य करा ना प्लीज, जान्हवी लाडीकपणे म्हणते. कोणीतरी येईल, राजवीर सावधपणे म्हणतो. आलं तर येऊ दे, जान्हवी निर्धास्तपणे म्हणते. उत्तर देते. आणि कुणी तुम्हाला अशा अवस्थेत माझ्यावर बसलेलं पाहिलं तर, राजवीर म्हणतो. पाहू दे, जान्हवी शांतपणे म्हणते. थोडा विचार करा, राजवीर म्हणतो. तो तुम्ही करा, मान्य करा ना, जान्हवी पुन्हा म्हणते. राजवीर जान्हवीच्या कमरेभोवती हात घालून तिला स्वतःकडे ओढतो. माझी आठवण आली होती का, तो विचारतो. खूप, आणि तुमचे गुड मॉर्निंग मेसेजही, जान्हवी हसत म्हणते. राजवीर तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन घेतो. सॉरी बोला, तो म्हणतो. सॉरी, जान्हवी म्हणते. कान धरून राजवीर हसतच सॉरी बोलायला सांगतो. पुन्हा असं करू नका, राजवीर डोळे वटारत म्हणतो. हो, नाही करणार. मला माहीत नव्हतं की तुम्ही इतके नाराज व्हाल, जान्हवी म्हणते. मग फक्त तुम्हीच नाराज होऊ शकता का, राजवीर विचारतो. हो अगदी, जान्हवी हसत उत्तर देते. आणि असं का, राजवीर विचारतो. जान्हवी राजवीरला मिठी मारते आणि आपलं डोकं त्याच्या छातीत ठेवते. तुमच्याशिवाय माझं मन लागत नाही, कुठल्याच कामात लक्ष लागत नाही. राजवीर ऑफिसमध्ये बसून काम करत असतानाच त्याचा फोन वाजतो. तो फोन उचलतो. हॅलो, तो म्हणतो. राज बेटा, कसा आहेस? पलीकडून एका वृद्ध स्त्रीचा आवाज येतो. आजी, राजवीर आश्चर्याने म्हणतो. ओळखलंस तरी? कधी भेटायला येत नाहीस? मी सध्या दिल्ली एअरपोर्टवर आहे, मुंबईला येते, आजी म्हणते. पण का?
राजवीर विचारतो, का काय? 2 तासात ये मला घ्यायला, आजी ठामपणे म्हणते. ठीक आहे, राजवीर म्हणतो. फोन ठेवून तो स्वतःशीच पुटपुटतो. आजी अचानक का येते कळत नाही. राजवीर जान्हवीला बोलावतो. जान, मी थोड्याच वेळात निघतोय. ओके, जान्हवी म्हणते. कदाचित परत येऊ शकणार नाही, ड्रायव्हरला सांगतो. तो तिला घरी सोडेल. कोट घालत राजवीर म्हणतो. का, तुम्ही माझ्यासोबत घरी येणार नाही का? जान्हवी विचारते. लवकरच मोकळा झालो तर येईन, तो म्हणतो. मला न सांगता कुठे चालात? जान्हवी नाराज होत विचारते. कुठेही नाही जान, माझी आजी येते, तिला घ्यायला जातोय, तो तिच्या जवळ येत म्हणतो. आजी? जान्हवी थोडी घाबरून म्हणते. काळजी करू नकोस, मी आहे ना. कदाचित एखाद्या कार्यक्रमासाठी आली असेल, राजवीर समजावतो. मग मला त्यांना भेटावं लागेल का? जान्हवी विचारते. नाही नाही, त्याची गरज नाही. आजीला तुझ्याबद्दल जास्त माहिती नको, राजवीर म्हणतो. ठीक आहे, जान्हवी म्हणते. राजवीर तिचा चेहरा हातात घेऊन गालावर किस करतो. जान्हवी त्याला घट्ट मिठी मारते. राजवीरही तिच्या कमरेवर हात ठेवून तिला घट्ट धरतो. राजवीर आजीला घ्यायला एअरपोर्टवर जातो. आजीचे पाय स्पर्श करून नमस्कार करतो. दीर्घायुष्य लाभ हो माझ्या मुला, आजी आशीर्वाद देते. तो आजीला घरी घेऊन येतो. कुठल्या कामासाठी आलात? राजवीर विचारतो. कामच समज, पण सध्या तर तुला भेटायला आले, आजी म्हणते. किती कमजोर झालास, नीट खात नाहीस का? आजी थोड्या रागाने म्हणते. काय आजी? राजवीर हसत म्हणतो. आणि तुझ्या आयुष्यात काय चाललंय? आजी विचारते. कुठल्या अर्थाने? राजवीर विचारतो. मुलीबद्दल? आहे का तुझ्या आयुष्यात कुणी? आजी थेट प्रश्न करते. नाही म्हणजे? अचानक प्रश्न आल्यामुळे राजवीर गोंधळतो. काय झालं, ब्रेकअप झालं का? बरंच झालं, मुलींपासून दूरच राहिलेलं बरं. मला सगळं माहिती आहे, आजी म्हणते. तसं काही नाही, राजवीर गंभीरपणे म्हणतो. मग त्या मुलीचं काय झालं? आजी पुन्हा विचारते. कोणत्या मुलीचा? राजवीर आश्चर्याने आपल्या आजीला विचारतो. तुझ्या फ्रेंडचा, राजवीरची आजी म्हणते. कोणत्या फ्रेंडचा? राजवीर अचंबित होऊन विचारतो. माझ्यावर विश्वास ठेवू नकोस, मला सर्व माहिती आहे, आजी सांगते. तुला कोणी सांगितलं? राजवीर आश्चर्याने विचारतो. तुझ्या नानीने, कालच भेटली होती मला. मला सगळं ठाऊक आहे. तू तिच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करणार आहेस, पण मी ते कधीही होऊ देणार नाही, आजी गंभीरतेने सांगते. नानीसुद्धा ना काहीही लपवू शकत नाही, राजवीर मनात म्हणतो. असं काही नाही आजी, राजवीर उत्तर देतो. तू राहू देस, आधी तुझ्या वडिलाची जीवन बर्बाद केली, आता माझ्या नातवाचं जीवन बर्बाद करायचं आहेस का? आजी बोलते. आजी, मी जान्हवीला पसंत केलं आहे, जान्हवी माझी पसंती आहे, राजवीर स्पष्टपणे सांगतो. अच्छा, अजूनपर्यंत होतच नाही. आणि आता? आजी थोडीच खिल्ली उडवते. तिला घरी बोलव, मी भेटेन, मग नाही करू, आजी म्हणते. आजी? राजवीर थोडा हताश होतो. एवढंच चांगलं आहे की तू एकट्याच राहशील, किमान तुझं जीवन वाचेल, नाही तर तुझ्या वडिलाप्रमाणेच हाल होईल, आजी म्हणते. कृपया मला तिच्याशी तुलना करू नकोस. आराम करा, तुम्ही थकला असाल, राजवीर म्हणतो. राजवीर आपल्या पितृत्वाचे नाव ऐकून थोडासा चक्रावतो आणि निघून जातो. तर आता दुसरीकडे जान्हवीची दरवाजाची घंटी वाजते. सर्व काही तयार आहे का? जान्हवी मनात विचारते. जानमुळे तिला थोडं आश्चर्य वाटते. दरवाजा उघडते आणि म्हणते. तुम्ही येणार नाहीत ना? मी काय येणार नाही? कार्तिक हसत म्हणतो. ओ कार्तिक, तुम्ही कोणाची अपेक्षा करत होतात? जान्हवी आश्चर्याने विचारते. कोणीतरी येणार होतं का? कार्तिक म्हणतो. नाही, ती तनुदी, ती येणार होती पण नाही आली, म्हणून मला वाटलं की तूच आहेस, जान्हवी सांगते.
आत ये ना. हां हां, कार्तिक हसतो. तू ठीक आहेस? जान्हवी विचारते. हो ठीक आहे. पण तुम्ही मिठाई नाही आणली? कार्तिक म्हणतो. मिठाई? तुमच्या लग्नानंतर मूग गोड करण्यासाठी? जान्हवी हसते. कॉंग्रॅच्युलेशन्स लग्नासाठी, जान्हवी म्हणते. म्हणजे तुम्ही नाराज आहात माझ्यावर? कार्तिक विचारतो. नाही का? नाराज का होईन? जान्हवी उत्तर देते. ताईजी खूप नाराज आहेत, कार्तिक सांगतो. अरे काळजी करू नकोस, थोड्याच वेळेत ते ठीक होईल. मी त्यांच्याशी बोलणार आहे, जान्हवी म्हणते. तुम्ही खरंच माझ्याशी नाराज नाहीत ना? कार्तिक आश्वस्त होतो. अगदी नाही, मी तर तुमच्यासाठी खूप आनंदित आहे, जान्हवी हसत म्हणते. कार्तिक म्हणतो, अच्छा मी जातो, आणि निघून जातो. राजवीर जान्हवीला कॉल करतो. तुम्ही घरी येत आहात का? जान्हवी विचारते. नाही जान, राजवीर उत्तर देतो. मी तुम्हाला खूप मिस करत आहे, जान्हवी सांगते. मीही तुम्हाला खूप मिस करतोय. हां, तू काल येणार होती ना? राजवीर म्हणतो. तुमची आजी गेली आहे? जान्हवी म्हणते. नाही, राजवीर म्हणतो. तर जान्हवी विचारते. तिला तुम्हाला भेटायचं आहे, राजवीर सांगतो. पण तुम्ही म्हणालात ना त्यांना काही माहिती नाही, जान्हवी आश्चर्याने विचारते. हो, मला वाटलं होतं, पण नानीने त्यांना सांगितलं आहे. ती खास तुमच्याशी भेटायला आली आहे, राजवीर उत्तर देतो. पण जर त्यांना मी आवडली नाही तर? जान्हवी विचारते. असं काही होणार नाही, त्यांना फक्त भेटायचं आहे, काही नाही, राजवीर म्हणतो. पण जान्हवी थोडी घाबरलेली आहे. किती घाबरत आहेस जान? नानीला तुने आधी नानीवर छाप पाडली आहे. काळजी करू नकोस, ती लगेच तुझ्यावर प्रेम करेल, राजवीर सांगतो. राजवीर बोलला. हा, ती तुझी गर्लफ्रेंड भेटायला येणार आहे का? राजवीरची आजी त्याच्याकडे पाहत म्हणाली. हो, मी तिला आज येण्यासाठी सांगितलं आहे, तू तिला भेट. राजवीर म्हणाला. आणि मग तुम्ही मला विमानतळावर सोडाल का? आजी हसत म्हणाली. इतकी घाई का? मला इथे का पाठवतोयस? राजवीर म्हणाला. आणि हो, एक गोष्ट सांगतो, जान्हवी येणार आहे, तू तिला भेट. तिला काही सांगण्याची गरज नाही. मी तिच्यावर प्रेम करतो. तिचं माझं संपूर्ण जीवन आहे. तिच्याबद्दल मी काही ऐकणार नाही, आजी म्हणाली. हो हो ठीक आहे, राजवीर बोलला. तुला जान्हवी नक्कीच आवडेल, आजी म्हणाली. जसा तिच्या मुलीने माझ्या मुलाला फसवून विवाह केला आणि त्याचे जीवन बर्बाद केलं, आता तिची आई माझ्या नातवाच्या जीवनावर डोके उठवायला आलेली आहे. राजवीर म्हणाला. दादी, तुमचं काही होत नाही. जान्हवी खूप चिंतित होती. कोणते कपडे घालावेत हे समजत नव्हतं. ती स्वतःशीच बोलत होती. मी काय घालू? जान्हवी राजवीरच्या घरी आली. राजवीरने तिला वरून खालीपर्यंत पाहिले. थोडा विचार करून त्याने तिला इशारा दिला. जान्हवीने भुवया उंच करत त्याला पाहिलं. राजवीरने आपल्या माथ्यावर हात ठेवले. जान्हवीने पाहिले की आजी सोफ्यावर बसलेली आहे. तिला लगेच कळलं की राजवीर काय म्हणायला जात आहे. राजवीरची आजी सलवार सूट घालून बसली होती. डोळ्यावर चष्मा, केस पूर्णपणे पांढरे. जान्हवी मनात म्हणाली, ही तर राजची नानीसारखी नाही. राजवीरची आजी जान्हवीकडे डोळे मोठे करून वरून खाली पाहत होती. ही कोण आहे? कारण मागच्या वेळी जान्हवीला राजवीरची नानी भेटली होती. राजवीर म्हणाला. दादी, ही जान्हवी आहे, आजी म्हणाली. तिच्याशी लग्नाची चर्चा करत आहेस? ही तर मोठ्यांशी कसं वागायचं तेही नाही जाणत. काय घालून आली आहे? जान्हवीने क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट घातलं होतं. ती खूप सुंदर दिसत होती. राजवीर म्हणाला. दादी, कपड्यांवर काय असतं? काय तक्रार? आजी हसत म्हणाली. तू शांत राहा, कलयुग आला आहे. तुझं सांगितलं नाही की मी आलो आहे? राजवीर म्हणाला. दादी,
पण आजी त्याचं काहीही ऐकत नव्हती. आजी म्हणाली, तुझ्या वडिलांनाही मी बऱ्यापैकी समजावलं होतं, त्यांनीही ऐकलं नाही. अशी मुलगी घर सांभाळू शकत नाही, फक्त तोडफोड करेल. मला आधीच माहिती होतं, तुझी नानी काही व्यवस्थित मुलगी शोधणार नाही. आजी रागाने आपल्या खोलीत गेली. राजवीर नानीकडे पाहत म्हणाला, जान, आज काही भारतीय पोशाख घालून ये ना. जान्हवी म्हणाली, मला काय माहिती होतं, मागच्या वेळी साडी घातली होती आणि आणि तुझ्या नानीने किती ऐकवलं मला, म्हणून मी. राजवीर म्हणाला, अरे दादी, तुझी नानी पूर्णपणे वेगळी आहे. जान्हवी रागाने म्हणाली, तुम्ही हे आत्ता सांगत आहात? राजवीर म्हणाला, मला वाटलं मागच्या वेळी तुम्ही तसंच येणार आहात, म्हणून मी सांगितलं नाही. जान्हवी रडू लागली. राजवीर तिला हसवत म्हणाला, अरे रडू नकोस, काही होत नाही, आणि तिला मिठी मारली. तो तिला म्हणाला, तू खूप सुंदर दिसतेस, आणि तिच्या गालावर किस केला. जान्हवी राजवीरच्या छातीवर हलके हात मारत म्हणाली, माझा मूड बिलकुल ठीक नाही, मला त्रास देऊ नकोस. राजवीर म्हणाला, साडी घालून बघ, तरीही तू सुंदर दिसत आहेस. जान्हवी म्हणाली, तर तुमची आजी मान्य होईल का? राजवीर म्हणाला, हो, नक्कीच मान्य होईल. नानीने तिला सांगितले की तिला तू आवडली आहेस, त्यामुळे थोडी चिडचिड झाली आहे तिची. काळजी करू नकोस, मी नक्की आजीला मनवेन. माझ्या आजी खूप देसी आहे. राजवीर जान्हवीसाठी साडी मागवतो. जान्हवी साडी घालून आजीच्या खोलीत जाते. राजवीरची आजी तिला पाहून म्हणाली, आता काय उपयोग? जान्हवी म्हणाली, मला माहिती नव्हतं. आजी म्हणाली, काय माहीत नव्हतं? मोठ्यांचा सन्मान कसा करावा हे? जान्हवी आजीच्या पायांवर हात ठेवत म्हणाली, नाही नाही. आजी म्हणाली, पायांना हात लावू नकोस. कुवारी मुली पाय नाही स्पर्श करत. मी कधी राजच्या आईला पाय छू दिले नाहीत. जान्हवी म्हणाली, राजची नानी आली होती, मी साडी घातली होती, पण तिला काहीच पसंत नाही. आजी म्हणाली, हो, तू साडी बांधू शकतेस, तू साडी नेसू शकतेस. जान्हवी म्हणाली, हो. आजी म्हणाली, तुम्हीच बांधली आहे ही साडी? राजवीरची आजी म्हणाली, हो. जान्हवी राजवीरच्या आजीला म्हणाली, हो हो, जरा चालून दाखव. राजवीरची आजी जान्हवीकडे म्हणाली. जान्हवीने तिला चालून दाखवलं. साडी हाताळायला तरी येतेस तुला. माझंही खूप मन होतं की राजची आई साडी घालेल, पण तिला येतच नव्हती, काहीच येत नव्हतं. एकदा तरी तिने घातली होती, तीही गळाली. ज्याला साडी हाताळता येत नाही ते घर कसं सांभाळेल मला माहीत नाही. माझा मुलगा काय पाहून पागल झाला त्यामागे. ती आपली मुलगी सांगताना राग व्यक्त करत होती. जेवायला बनवता येतं ना? राजवीरची आजी जान्हवीकडे पाहत म्हणाली. हो, जान्हवी उत्तर देते. चला मग जेवण बनवूया, राजवीरची आजी जान्हवीकडे म्हणाली आणि तिला किचनमध्ये घेऊन गेले. तर गोडात काय बनवशील? राजवीरची आजी राजवीरकडे पाहत विचारते. खीर, जान्हवी उत्तरली. हलवा बनव, मूग डाळीचा हलवा, आजी जान्हवीकडे म्हणाली. हो, जान्हवी उत्तरली. मूग डाळी कोणती आहे माहीत आहे तुला? आजी विचारते. हो, पण कदाचित घरात नसेल, पाहते मी, जान्हवी म्हणाली. चला ठीक आहे, नाहीतर राजच्या आईला तर भाजी कापायला देखील येत नव्हतं, आजी म्हणाली. मिळाली, जान्हवी म्हणाली आणि हलवा बनवायला लागली. तू काम छान करत आहेस, ठीक आहे, तुझ्या राजची आईसारखं नाही, आजी जान्हवीकडे पाहत म्हणाली. आपण तिला एवढं का नापसंत करतो? जान्हवी आजीकडे पाहत विचारते. का करणार नाही, माझा एकटाच मुलगा, ती खाऊन गेली. मला माहीत नाही माझा मुलगा किती दुःखी राहतोय. सारा दिवस दारूच्या नशेत स्वतःला खोलीत बंद करतो. आजी जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाली. ती दुसरं लग्न करून घेतलं नाही,
जान्हवीने विचारलं. तिची तर गोष्ट वेगळीच. काहीही नाही तिला, आजी म्हणाली. तुम्ही तुमच्या मुलासोबत राहत नाहीत? जान्हवीने विचारलं. नाही, ती श्री माझ्या मुलाला कोणालाच भेटू देत नाही, आजी म्हणाली. मग तुम्ही कुठे राहता? जान्हवीने विचारलं. मी माझ्या मुलीच्या घरी राहते. मुलाला भेटायला गेलो तर ती किती वेळ झाला माहीत नाही, आजी बोलताना भावूक झाली. रडू नकोस, जान्हवी म्हणाली. म्हणूनच मला हवं आहे की राज आपल्या वडिलांची चूक पुन्हा करू नये. जेव्हा पती पत्नीमध्ये अंतर असतं तेव्हा कुणीही दुसऱ्या व्यक्तीचा फायदा घेतो. राजची आई कधीच माझ्या मुलासाठी वेळ देत नव्हती. तिला फक्त पैसा कमवायचा होता. नातेसंबंध पैसे पाहून चालत नाहीत. राज आपल्या वडिलांवर खूप राग करतो. जान्हवी राजवीरकडे पाहत म्हणते. हो, कारण त्याला वाटतं की त्याच्या वडिलांमुळे त्याची आईची आत्महत्या झाली. पण माझ्या मुलाचा काही दोष नव्हता. राजची आई त्याला वेळ देत नव्हती. त्याला वाटलं की कदाचित तो दुसऱ्या मुलीमध्ये रस दाखवेल तर ती जेलस होईल आणि वेळ देईल. त्यामुळे त्याने मायाशी भेट घेतली. ती चुडेलने त्याचा फायदा घेतला आणि जाऊन राजची आईला सांगितलं की ती गर्भवती आहे आणि तिच्या पतीने तिला समजावण्याआधीच तिने आत्महत्या केली. आजी जान्हवीकडे सांगत होती. खरं तर त्यांच्यामध्ये काहीच असं नव्हतं, जान्हवी म्हणाली. नाही, जर तो बचावला तर कोणाचा होता? माझ्या मुलाच्या डोक्यावर काय येईल, आजी म्हणाली. जर तो त्यांचा नव्हता तर त्यांनी त्याच्याशी लग्न का केलं? जान्हवीने विचारलं. राजच्या आईने आत्महत्या केली. जर मायाशी लग्न केलं नाही तर ती आम्हाला धमकी देत होती की मीडियामध्ये खोटं बोलेल की तिचं अफेअर माझ्या मुलासोबत होतं आणि त्यामुळे तिच्या पत्नीने स्वतःला मारलं. सगळा दोष माझ्या मुलावर येईल. वरून राजचे नाना नानी पण माझ्या मुलाच्या मागे होते. तो लग्न करायला इच्छुक नव्हता, पण आम्ही जबरदस्ती त्याचं लग्न करून दिलं. म्हणजे गोष्ट तिथेच थांबेल. पण मी माझा मुलगा गमावला. तो स्वतःला जबाबदार समजतो राजच्या आईच्या मृत्यूसाठी. आजीने खोल श्वास घेतला आणि म्हणाली. चला, हे सर्व विसरूया. हलवा तयार झाला आहे, तुम्ही चाखाल का? जान्हवी म्हणाली. हो, आजी उत्तरली. जान्हवीने हलवा आजीला दिला. आजीने चाखून पाहिला आणि मग जान्हवीकडे म्हणाली. राजचं लक्ष ठेव. त्याला कधीही एकटं सोडू नकोस आणि कधीही तिसऱ्या व्यक्तीला तुमच्यात येऊ देऊ नकोस. राजवीर देखील किचनमध्ये आला. काय चाललंय? राजवीर आपल्या आजीकडे विचारतो. आणि त्यानंतर राज, मला तुझी जान्हवी आवडते आणि मला खात्री आहे की तुझी आजीला ती आवडेल असं नाही. आजी राजवीरकडे म्हणाली. मी तुला आधीच सांगितलं होतं, राजवीर म्हणाला. पण तुझ्या आजीने मला खोटं बोललं होतं, त्यामुळे मी घाबरले. आता मला काही चिंता नाही. खुश राहा बेटा. देव तुमची जोडी सदैव सुरक्षित ठेवील, आजी राजवीर आणि जान्हवीकडे म्हणाली. आजीने आपल्या दुपट्ट्याने डोळे पुसले. तू का रडतेस? राजवीर आपल्या आजीला विचारतो. आता मी खूप खुश आहे. आता तू माझी तिकीट बुक कर, मी सुद्धा जाईन, राजवीरची आजी बोलते. इतक्या लवकर? जान्हवी राजवीरच्या आजीला विचारते. ज्या कामासाठी मी आले होते ते पूर्ण झाले. आता मला जाऊ दे बेटा, राजवीरची आजी जान्हवीला म्हणते. आता फक्त लवकर लग्न कर आणि एकमेकांचा हात कधीही सोडू नका. चांगल्या मुली मिळत नाही बेटा. कधीही तिचा मन दुखू नकोस, राजवीरची आजी दोघांनाही सांगते. हो आजी, राजवीर उत्तर देतो. राजवीरची आजी आपल्या खोलीत निघून जाते. जान्हवीही जाऊ लागते, पण राजवीर तिचा हात धरून आपल्याकडे खेचतो. तू कुठे चालली आहेस? राजवीर जान्हवीला विचारतो. कुठे नाही, जान्हवी उत्तर देते. मी तर सांगितलं होतं ना आजीला तू आवडशील. तू काय इतका ताण घेत होतीस? राजवीर बोलतो. तुझ्या घरच्यांना काही प्रॉब्लेम आहे का? जान्हवी विचारते. नाही. मग? राजवीर विचारतो.
पहिल्यांदा समजत नाही का? जान्हवी थोडी खिन्नतेने म्हणते. असं काही नाही, तू सुंदर आहेस. कुणाला नाही आवडायला हरकत नाही, राजवीर म्हणतो. अच्छा वाटते मला, जान्हवी म्हणते. खूप सुंदर दिसतेस साडीत, राजवीर म्हणतो. जर तू सांगशील तर मी रोज साडी परिधान करू शकते, जान्हवी बोलते. नाही, राजवीर थोडा खेळकरपणे म्हणतो. काय? आता तू म्हणत होतास की मी तुला आवडते, जान्हवी विचारते. हो, पण जर मी सतत तुला बघत राहिलो तर काम कधी करणार, राजवीर म्हणतो. मग करू नकोस, तू बॉस आहेस, तुला कुणी डाटणार नाही, जान्हवी उत्तर देते. तुला काय वाटतं, बॉसचं काम सोपं आहे? त्याला काही करावं लागत नाही, राजवीर हसत म्हणतो. डाटण्याव्यतिरिक्तही काहीतरी असतं, जान्हवी म्हणते. काय अर्थ आहे, राजवीर विचारतो. 1-2 दिवस डाटलं नाही, काय हरकत, जान्हवी हसते. आता तर मला कुणाला डाटून किती वेळ झाला आहे सांगता येत नाही, राजवीर म्हणतो. अच्छा ठीक आहे, जान्हवी म्हणते. तुम्ही ठेवा, मला बोलायचं नाही, राजवीर थोडा नाराज होतो. अरे अरे, तू नाराज झालास का? मी तर फक्त मज्जा करत होते. मला माहिती आहे तू खूप काम करतोयस, ऑफिसपेक्षा जास्त, जान्हवी मनसोक्त म्हणते. आणि मी डोकावतो का कुणाला? आता नाही, राजवीर हसतो. हे सांगणं कठीण आहे, जान्हवी हसते. तू खूप वाईट आहेस, राजवीर थोडा गळ्यात धरतो. जसं आहे तसंच तुझं आहे, जान्हवी हसते. राजवीर जान्हवीला कमरेमध्ये हात घालून उचलतो आणि गालावर किस करतो. दोघे राजवीरच्या आजीला एअरपोर्टवर सोडून परत येतात. तुझी आजी किती गोड आहे ना, जान्हवी बोलते. ऑफिसमधील भाग. जान्हवी आपल्या टेबलवर फाईल्स ठेवत म्हणते. हे सगळं काय आहे? आज घरी जाण्याआधी हे काम पूर्ण करायला हवं, मिस ऐना बोलते. पण जान्हवी बोलायचं सुरू करते, पण मिस ऐना मध्येच बोलते. काही नाही, हे सगळं आज संध्याकाळपर्यंत पूर्ण व्हायला हवं. जान्हवी फाईल्स पाहते आणि स्वतःशी बोलते. हे सगळं माझं काम नाही, ऐनाचं सुद्धा आहे. जान्हवी मिस्टर मेहताकडे जाते. सर, मिस ऐना आपलं सगळं काम माझ्यावरच टाकत आहेत. जान्हवी, हे सगळं तुझंच काम आहे. तू कित्येक दिवस ऑफिसमध्ये नाहीस, त्यामुळे सगळं काम जमा होतं. लवकर जाऊन पूर्ण कर, मला आजच हवंय, मिस्टर मेहता म्हणतात. जान्हवी आपल्या डेस्कवर परत येते. स्वतःशी म्हणते, हे खरं नाही. राजवीर घड्याळ पाहतो. आज जान आली नाही. तो फोन करून जान्हवीला कॅबिनमध्ये बोलावतो. का बोलावलं, जान्हवी विचारते. आज सकाळपासून तू भेटायला येत नाहीस, काय झालं, राजवीर विचारतो. माझ्याकडे खूप काम आहे आणि तुला कॉफी देणंही माझं काम आहे, जान्हवी उत्तर देते. कोणी दुसऱ्यापासून कॉफी मागव, माझ्याकडे वेळ नाही, जान्हवी म्हणते. काय झालं माझी जान, राजवीर उभा राहून विचारतो. मिस्टर मेहता, मला इतकं काम दिलंय, आजच पूर्ण करावं लागेल, जान्हवी म्हणते. राजवीर जान्हवीला हक करतो आणि गालावर किस करतो. काय करताय, जान्हवी विचारते. चिंता करू नकोस, फाईल्स मी आणतो, तुला मी मदत करतो, राजवीर म्हणतो. तू माझी मदत करशील, जान्हवी आश्चर्यचकित होते. हो नक्की, राजवीर उत्तर देतो. थँक्स, जान्हवी हसते. आणि आजचा भाग इथे संपतो. मित्रांनो, स्टोरी अजून बरीचशी आहे. मित्रांनो, ही स्टोरी संपल्यानंतर पुढची स्टोरी वाचा, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. पण तुम्हाला ही स्टोरी संपण्याची घाई आहे का, तसं मला सांगा. कारण मला खूप निगेटिव्ह कमेंट्स आल्यात आणि आता भास आनंदाच्या स्टोरीला खूप निगेटिव्ह कमेंट्स मला मिळाले आहेत, तर मला खूप वाईट वाटलेलं आहे. आम्हाला स्टोरीमध्ये काहीतरी वेगळं घ्यायचं असतं. सगळ्या स्टोरीसारखं घेतलं तर सगळ्यांच्या स्टोरीज ज्या आहेत त्या मॅच होतील. त्यामुळे तुम्ही समजून घ्या, आम्हाला प्रेक्षकांना आनंद मिळावा असंच काहीतरी करायचं असतं. पण सॉरी, माझ्यामुळे तुम्ही दुखावले गेले आहात.
पण प्रेक्षकांनो ते आमचं काम आहे. आम्हाला काहीतरी स्टोरीमध्ये बदल करावाच लागतो. जर तुम्हाला इथून पुढे ती स्टोरी वाचायची नसेल तर तसं मला सांगा. कमेंट्स करायला विसरू नका.